आणि पुढची बातमी आहे ती जीएसटीची आहे, कारण 1 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होत असतानाच आता कोणकोणत्या वस्तूंचे दर किती असतील याबद्दलची उत्सुकता लागलेली होती आणि जीएसटी परिषदेने या सगळ्या संदर्भातला निर्णय जो आहे तो दिलेला आहे। कारण यापुढे तुम्हाला थिएटरमध्ये बसून सिनेमा बघायला कदाचित जास्त पैसे मोजावे लागू शकतात। तसंच शिक्षण आणि आरोग्यासारख्या मूलभूत सेवांसाठी कमी खर्च करावा लागेल, कारण वस्तू आणि सेवा कर परिषद अर्थात जीएसटी काउन्सिलने विविध सेवांसाठी कर निश्चिती केली आहे। त्याची 1 जुलैपासून अंमलबजावणी होती आहे। नव्या कर रचनेनुसार अन्नधान्य, साबण, टूथपेस्ट या सगळ्या वस्तू स्वस्त होत आहेत, तर सिनेमा, 5 स्टार हॉटेल, लक्झरी कार इत्यादी चैनीच्या वस्तूंसाठी जरा जास्त खिसा रिकामा करावा लागेल। गुरुवारपर्यंत जीएसटी काउन्सिलने 1211 वस्तू आणि सेवांची निश्चिती केली आहे, ज्याच्यामध्ये काय काय टक्केवारी असणार आहे आपण बघतोय। वाहतूक सेवेकरता 5% कर असणार आहे, टेलिकॉम, वित्तीय सेवा 18%, त्यानंतर रेस क्लब, बेटिंग आणि सिनेमा करता तब्बल 28% इतका कर असेल। साहजिकच त्याच्या किमतीत वाढ होईल। ओला उबेर सारख्या टॅक्सी सेवा 5% कर असणार आहे। 50 लाखांपेक्षा कमी उलाढाल असलेली हॉटेल्स ज्याच्यावर देखील 5% इतका कर ठेवण्यात आलाय। नॉन एसी रेस्टॉरंटला 12%, तर एसी रेस्टॉरंटला हीच टक्केवारी आहे 18%। मद्य विक्रीचा परवाना असलेली हॉटेल्स 18% कर असणार आहे, तर पंचतारांकित हॉटेल्सना 28% इतका कर भरावा लागेल।